महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अखेर 8 महिन्यानंतर न्यायाचा किरण। शाळकरी मुलाच्या मृत्यूप्रकरणी 2 डॉक्टरांवर गुन्हा दाखल। म्हसळा तालुक्यातील मौजे घुम गावात घडलेल्या एका शाळकरी मुलाच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाला तब्बल 8 महिन्यानंतर न्यायाचा किरण दिसू लागला आहे। इयत्ता 8वीत शिकणारा 14 वर्षीय गौरवांग दिनेश गायकर याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता। 4 एप्रिल 2025 रोजी केवळ ताप आल्याने गौरांगला प्रथम ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे दाखल करण्यात आले। त्यानंतर प्रकृती खालावल्याने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले, मात्र तेथे योग्य उपचार न करता रुग्णालयात दाखलही करून घेण्यात आले नाही, असा कुटुंबियांचा आरोप आहे। उपचाराअभावी घरी परत आणलेल्या गौरांगला 6 एप्रिल रोजी पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सकाळी 8:54 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या प्रकरणी दाखल अकस्मात मृत्यूच्या तपासात जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील तज्ज्ञ समितीने 2 डॉक्टरांच्या गंभीर निष्काळजीपणावर शिक्कामोर्तब केले। माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर अभिषेक रापते आणि डॉक्टर नितीश सावंत यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका निष्पाप शाळकरी मुलाच्या मृत्यूने हादरलेल्या म्हसळा तालुक्यात अखेर 8 महिन्यानंतर कारवाई सुरू झाल्याने कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे, मात्र आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांपेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। आमच्या घुम गावातील एक शाळकरी मुलगा कुमार गौरांग दिनेश गायकर याचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी दुर्दैवीरित्या निधन झालेलं होतं आणि या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात यावी अशी त्याच्या कुटुंबियांनी, त्याचबरोबर त्याचे नातेवाईक असतील, आमचे घुमगाव ग्रामस्थ, त्याचबरोबर म्हसळा तालुका गवळी समाज संघटना आणि इतर सामाजिक संघटना यांनी मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिले होते। त्याच अनुषंगाने म्हसळा स्थानिक पोलीस प्रशासन यांनी सखोल चौकशी करून जे माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर अभिषेक रापते त्याचबरोबर डॉक्टर नितीन सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती स्थानिक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी दिलेली आहे। आज कुठेतरी 8 महिन्यानंतर गौरांग याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे असे या ठिकाणी आम्हाला वाटते। त्याचबरोबर मी एक उपसरपंच या नात्याने स्थानिक पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर म्हसळा पोलीस स्टेशन आणि रायगड जिल्हा पोलीस प्रशासन आणि मंत्री आदित्य तटकरे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो।